रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, नाही अवघीच सरती, नामी अवघीच सरती. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या सुंदर अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला नामाचं महत्त्व, नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि कलियुगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ भक्ती काही असेल तर ती नामस्मरणाची आणि नामोच्चारणाची सांगितलेली आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम आपल्याला सांगतात की नामस्मरण करणं, नाम वारंवार उच्चारण करणं हा भक्तीचा अतिशय सोपा मार्ग आहे. आणि नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे की जे कुठल्याही जाती धर्माचे लोक करू शकतात. त्याला कुठल्याही धर्माचं किंवा जातीचं बंधन नाही आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये ते सांगतात की नामस्मरण केल्यानंतर आपण आत्मिक स्थितीला प्राप्त होतो, म्हणजे आपल्या चैतन्य स्थितीला प्राप्त होतो. आणि तो जो निर्विकार परमात्मा आहे त्याच्यासोबत आपली भेट होते. फारच सुंदर अभंग आहे. आणि याद्वारे मी हे सांगू इच्छितो की नामस्मरण करता करता आपले जे विचार आहेत, आपल्या मनात येणाऱ्या ज्या चिंता आहेत, ज्या शंका आहेत, जे दुःख आहे, वाईट विचार आहेत, ते आपोआप थांबतात. हा त्याचा वैज्ञानिक आधार आहे. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे असं म्हटल्यानंतर आपलं ब्रेन हे विशिष्ट या मंत्रावरती कॉन्सन्ट्रेट होतं आणि आपोआप पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनात यायला लागतात. त्यानंतर हा जो नाम मंत्र आहे हा आपल्या श्वासासोबत जोडला जातो. आणि जसं जसं आपण नाम उच्चारण करतो तसं तसं आपली जी चैतन्य स्थिती आहे, आत्मिक स्थिती आहे, त्या आत्मिक स्थितीमध्ये शुद्धता, प्युरिटी यायला लागते. आणि आपण जर प्रत्यक्ष नामस्मरण करून बघितलं तर त्याची आपल्याला अनुभूती येते. आणि अशा अवस्थेत, उच्च अवस्थेत मन जेव्हा स्थित होतं तेव्हा आपोआपच आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात, चांगल्या कल्पना येतात, चांगले आयडिया येतात. आपल्याला चांगलं वागण्याची प्रेरणा मिळते. आणि आपल्या वागण्या बोलण्यातून आपोआप आपले संबंध सुधारतात. आणि आपणही आनंदी राहतो आणि इतरांनाही आनंदी होतो. आणि नामस्मरणाचा आध्यात्मिक अर्थ जो असा आहे की ज्याही दैवताचं आपण नामस्मरण करतो, अखंड नामस्मरण करतो, जितकं जास्त वेळ आपण नामस्मरण करू तितकं आपण त्या दैवतासोबत जातो. मंत्रांमध्ये खूप शक्ती असते. आणि म्हणून या मंत्रांचं नामस्मरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि कलियुगामध्ये नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ भक्तीचं साधन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हेच संत तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाद्वारे सांगू इच्छितात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर आजच्या एकादशीच्या दिवशी आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ईश्वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि आपल्याला सन्मार्गी लावो आणि आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती हो, हीच माझी आजच्या दिवशी प्रार्थना. धन्यवाद.